करणं फार महत्त्वाचं असतो. जेव्हा मोठी स्पर्धा असतो त्या स्पर्धेला आपण देणगी स्वरूपात जे देतो ना ते फार महत्त्वाचं असतं. कारण की आपण आपल्यामध्ये काय आहे, आपण काय करू शकतो, आपल्यामधून काय करता येईल हे फार महत्त्वाचं असतं. अनेक दानशूर राजे आहेत प्रत्येक गावागावामध्ये. तुम्ही बघतात मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. त्या स्पर्धेला मग ट्रॉफीज असो, मग काही लाईट वेलिका स्पॉन्सर असो, मग बॅनर स्पॉन्सर असो, डीजे स्पॉन्सर्स भरपूर मी बघितलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये. आणि या स्पर्धेमध्ये देखील असे अनेक दानशूर जे आहेत थोड्या वेळात तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यांची नावांची लिस्ट माझ्यापर्यंत नक्कीच येईल. मॅच ऑन. पहिला मॅचला इथे सुरुवात सलामीची जोडी देखील मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची आहे. उद्याचा नाश्ता सायंकाळचा नक्कीच कौशल मुजावर जे आहेत त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्यांनी देखील उद्या नाश्त्याची सुविधा ठेवलेली आहे. 100 वडापाव इथे ठेवण्यात आलेले आहेत. चला मॅच ऑन करायची आहे. पंच आमचे तयार झालेले आहेत. ज्ञानदेव पाटील सामन्याला सुरुवात इथे होत आहे. लगातार सिक्सर 70 बॉल जे आहेत वापरले जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. पहा प्रत्येक संघाच्या कॅप्टनने जे संघ आज खेळणार आहेत त्या सर्व कॅप्टनने लक्षात घ्यायचं आहे. पहिला इनिंग समाप्तीच्या आतमध्ये तुम्ही व्यासपीठावर उपस्थित असणं फार महत्त्वाचं आहे. टॉस करण्याकरिता आपण लेट रिपोर्ट करू नका. यानंतर होणारा सामना नक्कीच सोबत आम्हाला सांगत आहेत की 2 टीमचे कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतील. रोनक खानावल आणि कल्याण नगरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. पहिला डाव समाप्तीच्या नंतर आपण व्यासपीठावर यायचं आहे. तुमचा टॉस केला जाईल. पहा स्पर्धा खूप चांगली आहे आणि असंही पंचांना आपण देव म्हणून संबोधला जातो प्रत्येक स्पर्धेमध्ये. कारण की आजही सर सचिन तेंडुलकर सर आज जर महान म्हटलं जाते तर त्याचं कारण एकमेव असं आहे की त्यांनी पंचांचा उल्लेख आणि पंचांचा सन्मान नेहमी केलेला आहे. तर म्हणून सांगतो जो काही आउटफील्डमध्ये जो काही निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. थर्ड अंपरची सुविधा नाही आहे पंचांच्या माहिती करता. तर मॅचला देखील सुरुवात इथे आपण करत आहोत. आमिर मुल्ला साहेब देखील उपस्थित झालेला आहे. आपका हार्दिक स्वागत आहे सर. मोस्ट वेलकम. गणराज 11 टीम संघाचा 12वा खेळाडू आलेला नाहीये, लक्षात असू द्या. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. राजेंद्र पाटील सर आणि ज्ञानदेव पाटील सर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. लाईव्ह इंडिया न्यूजचे शशी वर्मा पत्रकार जे आहेत इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामन्याला सुरुवात इथे आपण करत आहोत. सलामीची जोडी तगडा बॅटर मैदानाच्यात तुम्हाला पाहायला मिळते. हॅलो. पॉवर प्लेचे 2 षटकं सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळतील. गणराज 11 टीमचा 12वा खेळाडू आलेला नाहीये, लक्षात असू द्या. सो रिक्वेस्ट टू कॅप्टन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. हे गणराजा नक्कीच आजचा हा पहिला दिवस आणि पहिला सामना आणि पहिल्या षटकाला आणि पहिल्या चेंडूला इथे सुरुवात होत आहे. तर आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. राजेश पाटील आणि सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग वर फलंदाज बॅटर इथे सज्ज झालेले आहे. स्ट्रायकिंग वर सोनू तुम्हाला पाहायला मिळते. हॅरी
उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा ममता पत संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू या स्पर्धेचा टाळ्यांचा आवाज आणि पहिला चेंडू अगदी डॉट इथे टाकला गेलेला आहे. ऑफस्टिकच्या बाहेर निघून खेळण्याचा हा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटवर चेंडू आलेला नाहीये. सुरुवात चांगली करताना तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाज राजेश इथे गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न, हलकासा मिसफील्ड होत आहे. शॉर्ट फायनिंगचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे आहे. कोणता खेळाडू की चेंडू शर्यत जिंकेल, आणि अगदी शर्यत जी आहे चेंडूने जिंकली आणि पहिला चौकार या स्पर्धेचा. संगीत ऐकायला मिळालं, अंगावर काटा येणारा संगीत आहे आणि सुरुवात देखील ठाटामाटाने इथे केली आहे बॅटरने. हॅरी ऑन फायर नाव चौकार आलेला आहे आणि त्यानंतर एक सिंगल धाव. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. पहिला षटक तुम्हाला पाहायला मिळत आहे. डावखुरी आताचा शायली असलेला हा गोलंदाजी करत आहे, कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. सुरुवात डॉट चेंडूने केलं, त्यानंतर हलकासा मिसफील्ड, त्याच्यावर चौकार आला, एक सिंगल धाव, त्यानंतर डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू आपण पाहतो. इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, कव्हरमध्ये चेंडू चालला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू मागे आहे, फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू स्टेजवरती यायचा आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक कार्यकर्ते अहमदजी मुल्ला यांचं आगमन झालेलं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. देवेंद्र पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. हेलिकॉप्टर ट्राईब खेळण्याचा प्रयत्न होता. सदानंद भोईर, सामाजिक कार्यकर्ते सदानंद भोईर यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या नवीन कॅफेमधून काहीतरी मॅन ऑफ द मॅचसाठी एक उत्कृष्ट त्यांनी गिफ्ट हॅम्पर दिलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. पहा मित्रांनो, राजेश पाटील एक अनुभवी खेळाडू आहे आणि अगदी 2 मिनिटांमध्ये त्याने षटक कंप्लीट केला. आणि असंही वेळाला आपण नक्कीच भरपूर आज साथ देणार आहोत. 7 मॅचेस 5 षटकांचे आहेत. सामाजिक कार्यकर्ते संजय दत्त फॅन राजा टावरे यांचं आगमन, त्यांना विनंती आहे की त्यांनी यायचं आहे. भोला म्हात्रे, महेश मुकादम, जरा डिस्कस कॉमेंटरीची मॅच एका साईडने खेळवायची का दोन्ही साईडनं. चला पण आता दूर एंडच्या डोक्यावरून देखील गोलंदाजी करताना बघणार आहोत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 7 धावा. कोणत्या प्रकारचा विकेट आलेला नाहीये. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 अंकितच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. तर इथे दुसऱ्या षटकाला पॉवर प्लेचं षटक जो आहे दुसरं असणार आहे आणि 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळते. तिथे तुम्हाला पाहायला मिळत आहे एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लीग डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. पुढच्या दोन्ही टीमने व्यासपीठावर पोहोचायचं आहे. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात. संतोष पहिला चेंडू या षटकाचा. साबले पहिला चेंडू खेळला इथे. ओ माय गॉड, हलकासा मिसफील्ड, मात्र बॅकअपला आहे क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून पोहोचला होता. तिथे एक सिंगल धाव कंप्लीट होते. हॅरी आणि सोनू ही जोडी खेळपट्टीवर आतापर्यंत 8 धावांची भागीदारी जी आहे आपल्या संघासाठी झालेली आहे. अंकुश वरती जरा. षटक क्रमांक 2 दूरच्या टोकावरून गोलंदाजी केली जात आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये, मात्र पंचाने नो बॉल इथे घोषित केलेला आहे आणि चेंडू थर्डमॅन क्षेत्राच्या अगदी बाहेर गेलेला आहे. म्हणजेच 1+4
डीजे धनेश आपल्या सोबत असणार आहेत 2 दिवस. चला 4 षटकानंतर 2 कॅप्टन पुढचे लगेच पोचायचे. आपण इथे मिस टाइम चेंडू हवेमध्ये. असं वाटतं की सोपं झेल आहे, मात्र 1983च्या वर्ल्ड कपची आठवण करून देणारा हा झेल उडाला होता. मागच्या बाजूने पकडण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र झेल झाली नाहीये. एक संधी पुन्हा एकदा मिळाली आहे. बॅटची माग केली मैदानाच्या मध्ये, बॅट लगेच घेऊन जायचंय. धावा झालेल्या आहेत पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगत आहेत त्या म्हणजे 24 धावा. 24 अब तक 24 रन बनाए टीम ने. अच्छी बल्लेबाजी कर रही है हैरी और सोनू. महेश पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने आपण लगेच रिपोर्ट करायचं आहे. पुढच्या 2 टीमचं नक्कीच नाव जो आहे आमच्यापर्यंत सोबत पोहोचत आहेत. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक कार्यकर्ते राकेश सिंग यांचा सन्मान महेश मुकांत यांनी करावा असं विनंती करतोय. कल्याण नगरी टीमचे कॅप्टन रोनक खानवाल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पोचायचं आहे या मुख्य व्यासपीठावर. काही मान्यवरांचं मान सन्मान इथे केला जात आहे. पहा राजेश पाटील यांच्यासाठी एक सुवर्ण संधी लागलेली आहे की आपण एखादी हॅट्रिक जर या मॅच मध्ये पूर्ण करता तर तुम्हाला रोख रक्कम दिली जाईल. कॅमेरावाले द सन्मान घ्यायचा आहे. स्वागत आणि सन्मान देखील इथे या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळत आहे. महेश दादा आपल्या शुभास्ते पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान तुम्हाला करताना पाहायला मिळतील या मुख्य व्यासपीठावर. आज मित्रांनो या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये नक्कीच ममता सहकारी पसंत जे आहे त्यांच्यामध्ये हा कॅलेंडर नवीन वर्षाचा आहे अगदी इथे दिला जात आहे आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. त्याचप्रमाणे दुसरे पाहुणे मुन्ना अभयनारायण सिंग यांचं देखील सन्मान महेश मुकांत यांनी करावा. त्यानंतर मुन्ना सिंग यांचं देखील स्वागत आणि सन्मान इथे होत आहे. ऑफस्टिक वाईट यॉर्कर चेंडू टाकला गेला. चांगली गोलंदाजी, एक धाडसी निर्णय आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं होतं. 7 धावा खर्च केल्या होत्या. पाहुण्यांचं मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर होणं देखील फार महत्त्वाचं आहे. अतिथी देवो भव आपण असं म्हणतो. आलेल्या पाहुण्यांचं मान सन्मान करणं हे आयोजकांचं कर्तव्य आहे आणि तो इथे पूर्ण करताना आपण पाहतोय. महेश दादा यांच्या माध्यमातून पाहुण्यांना सन्मानित केला जात आहे. त्याचबरोबर सुनील दादा मात्रे आधारस्तंभ आहेत, त्यांच्या शुभास्ते देखील हा मान सन्मान इथे केला जात आहे. आज शशी वर्मा देखील वेळेवर पोहोचलेला आहे या स्पर्धेमध्ये. भिवंडीचे पत्रकार आहेत आणि आमचे मित्र देखील आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि राजेशने आत्तापर्यंत शांत ठेवल्या फलंदाजाला. अजून एक चेंडू डॉट, थोडासा दबाव आणि अतिशय सुंदर असे हा स्टंपिंग पाहायला मिळाला. विकेट घेताना पाहतो आपण राजेशला. बॅटर आउट. व्यासपीठावर विराजमान आमच्या विनंतीला मान देऊन देवेंद्र पाटील यांचा सन्मान संचालक राम मुकादम यांनी करावा असं त्या विनंती करतोय. सन्माननीय आजचे पाहुणे देवेंद्र पाटील यांचा सन्मान. मानस सन्मान सन्माननीय देवेंद्र दादा पाटील यांचा शुभ सन्मान इथे व्यासपीठावर होत आहे. स्वागत आणि सन्मान प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण मग कोणताही कार्यक्रम असू द्या पाहुण्यांचं मान सन्मान करणं फार महत्त्वाचं असतं. ते इथे मान सन्मान इथे केला जात आहे. त्यांना देखील यादगार पतसंस्थेचा जो कॅलेंडर जो आहे तो दिला जात आहे. काय घडले नक्की तिथे पाहूया आपण. क्रिकेट देखील फार महत्त्वाचं आहे, मात्र स्वागत आणि सन्मान देखील होणं फार महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. चालू ठेवा आपलं कंटिन्यू. यस, मॅचकडे आपण फोकस करूया. इथे षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालेला आहे आणि अगदी 3 षटकांकरिता जो वेळ वापरलेला आहे तो म्हणजे 13 मिनिटं. अगदी वेळेवर 5 षटके इथे पूर्ण होतील हीच अपेक्षा आम्ही करणार आहोत काका 11 टीम संघाच्या माध्यमातून. 5 षटकांचा प्रत्येकी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरे सेकंड राऊंड जे असतील 4 षटकांचे असतील. आज पंचांची कडी परीक्षा आहे. आजचं वातावरण 39 39 तापमान आहे आजचं.
40+ आणि चेरोपाच्या सर्व खेळाडूंना आणि सपोर्टरला विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचं आहे. 40+ चे सर्व सपोर्टर ज्यांना मॅच आयोजनामध्ये आमचा सिंहाचा वाटा उचलला असे 40+ चे सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. नाही सुनील दादा, मी असं म्हणेल की संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आपण जर आला असेल तर व्यासपीठावर या. हा व्यासपीठ आपल्या गावाचा आहे. जरूर जरूर सर. चला, चौथ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज शेखर. शेखरचा पहिला चेंडू या षटकातील. फुलटा चेंडू आणि बीमर घोषित केलेला आहे. अगदी चांगला निर्णय. आणि पंचांकडून आता इथे फ्रीटचा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. तर मैदानामध्ये ज्या बाईक पार्क केलेल्या आहेत त्यांना सर्व चालकांना आम्ही विनंती करतो की आपण ज्या बाईक आहेत पार्किंग झोनमध्ये लावायचे आहेत. फ्रीट असणार आहे. उघडा डोले नीट, कारण की पुढील चेंडू आहे फ्रीट. शेखरने पहिला बीमर चेंडू टाकला आणि आता फ्रीट. फ्रीट अगदी मला असं वाटत येत नाही की सराव केला असेल या खेळाडूने. दोन्ही चेंडूंचा जर आपण विचार केला तर पहिला चेंडू अगदी बीमर टाकला आणि त्यानंतर हा चेंडू क्रिकेटच्या पुस्तकामध्ये नाही आहे. अगदी लेग स्टंप जो आहे त्याला भरपूर दूर ठेवून हा चेंडू टाकला होता. अगदी आता चांगली लाईन आहे. आता मी म्हणेल की गोलंदाजामध्ये थोडीशी सुधारणा झालेली आहे. कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये डॉट चेंडू देखील फार महत्वाचं होतं. धावांचा विचार केला तर धावा अगदी 28 आहेत. पहा, पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल आपण पंचांना. पुन्हा एकदा वाईटचा इशारा तुम्हाला पाहायला मिळतोय. आज राजेंद्र पाटील सर अगदी पहिल्या चेंडूपासून या स्पर्धेमध्ये आहेत. आता थोडीशी लेंथ लाईन बघण्याकरिता आता स्ट्राईक चेंज केली गोलंदाजाने आणि अगदी फुलटॉस चेंडू आहे आणि फुल टॉल उचल करताना आपण पाहतोय. चेंडू चालला सीमा रेखा पार. कार्यक्रमाला कोणगावातील एक 1980 ते 2000च्या दशकामध्ये प्रोफेशनल कॉमेंटर नव्हते सर. त्या टायमाला आमच्या गावामध्ये एक कॉमेंटर होते दीपक लखानी. अतिशय क्रिकेट चाहते आणि उत्कृष्ट कॉमेंट्री करणारे असे दीपक लखानी यांचा सन्मान मी संस्थेचे संचालक अहमद मुल्ला विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करत आहे. सन्मानित दीपक लखानी, आपका सन्मान अहमद मुल्ला की ओर से हो रहा है. राजन, नक्कीच मान सन्मान अशा व्यक्तीचा होत आहे की सुनीलदादा म्हात्रे यांनी जे उल्लेख केला की आमच्या या परिसरामध्ये कॉमेंट्री म्हणून त्याने भरपूर वर्ष केलेली आहे आणि अगदी नावारूपाला आलेले हे व्यक्तिमत्व जे आहेत त्यांचं मान सन्मान इथं होत आहे. ऑफस्टिकच्या बाहेर निघून पुन्हा एकदा आता शत्रुरक्षण लावला गेला. तिथे धाव मिळणार नाही हॅरीला. मजबूत काठी की बल्लेबाज हॅरी. भरपूर फॅन्स फॉलोअर्स आहेत हॅरीचे. स्ट्रोक देखील तगडे खेळले जात आहेत. मात्र धावांचा विचार केला तर धावा धावपलकावर आहेत 33 धावा. गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. मित्रांनो, उद्या संपूर्ण भारत हिंदुस्तान जो आहे उद्या तुम्हाला जिओ स्टार याच्यावर पाहायला मिळेल. कारण की उद्या मॅच कोणाचा आहे, हिंदुस्तान विरुद्ध पाकिस्तान. पाहायला विसरू नका मित्रांनो, कारण की ती मॅच जिंकली म्हणजे आपण तो चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. लक्षात घ्या. तिथे 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटच्या षटकाच्या समाप्ती नंतर आम्ही टॉस करणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. चला, फिल्डिंग लावा. मी अगोदरच सांगितलेलं आहे तुम्हाला जर ड्रिंक्स इंटरवल घ्यायचं असेल, पाणी मैदानामध्ये घ्यायचं असेल तर 2 षटकानंतरच घ्या. जर तुम्हाला मध्ये पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही पंचांना विचारा. नारायण भाऊ केने इथे उपस्थित, हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम हिमांशू. आज हिमांशू पुन्हा एकदा भेटलेले आहेत या स्पर्धेमध्ये. वेलकम. चांगली स्पीच त्यांची ऐकायला मिळाली होती मागच्या KPL मध्ये. आज इन ॲक्शनमध्ये मात्र टीम चेंज असेल आज असं वाटतं. यस, 5 मार्चची कहाणी हिमांशूच्या नक्कीच माध्यमातून ऐकली होती तुम्ही मित्रांनो. देवेंद्र आलाय गोलंदाज शेवटचा षटक टाकण्याकरिता. 4 मिनिटाचा वेळ जो आहे राहिलेला आहे, लक्षात असू द्या. शेवटचा षटक या पहिल्या डावातील सुरुवात होत आहे.
ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला खेळलाय, शतरक्षक आहे, चुकी होणार नाहीये, विकेट. नक्कीच दोन्ही टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत आणि नक्कीच पुढचा मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. रोनक खानवाल आणि कल्याण नगरी यामध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. कल्याण नगरी म्हटलं की एक चांगला मजबूत संघ आहे, मात्र हे देखील विसरून चालणार नाहीये. मागच्या KPL मध्ये ज्याने फायनल पर्यंत मजल मारली होती त्याच्यामध्ये खेळला होता हिमांशूला इन ऍक्शन मध्ये पाहणार होता आपण. ममता चषकामध्ये प्रत्येक संघाला सुंदर असे टी-शर्ट्स जे आहेत देण्यात आलेले आहेत. खूप चांगली स्पर्धा आहे मित्रांनो, तुम्ही एन्जॉय करा 2 दिवस या स्पर्धेला. ऑफस्टिकचा चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न झालाय, शतरक्षक चेंडू मागे आहे, चेंडू थांबेल का मैदानाच्या बाहेर जाईल. अजून एक चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. दम तर प्रत्येकाच्या मध्ये असतो, कोणी कोणाला घाबरत नाही असे आमचे डीजेमॅन संगीतच्या स्वरूपात तुम्हाला ऐकायला मिळत आहे. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये धमक असणं फार महत्त्वाचं आहे. कारण की तुम्ही जर व्यवस्थितरित्या तुम्ही खेळत असेल, तुमचा प्लॅटफॉर्म चांगला असेल, तुम्हाला पुढे जाण्याची संधी असतो. असंही थोडीशी कमतरता टेनिस क्रिकेटमध्ये एकच आहे की तुम्ही वेळेवर पोहोचत नाही. वेळेला फार महत्त्व आहे, वेळेवर पोहोचत जा. देवेंद्र पुढील चेंडू टाकत आहे. ऑफस्टिकचा चेंडू इथे पुन्हा एकदा खेळलाय. ओ शतरक्षकाला थोडंसं बीट करून जातोय. अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. बॅटरचं नाव नाही माहिती, हे फार महत्त्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफीज ठेवण्यात आलेल्या आहेत. गोलंदाज देवेंद्र याची परीक्षा घेतली जात आहे. पहिल्या चेंडूवर विकेट केलं त्यांनी, अगदी सेलिब्रेशन केलं, मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आणि आता तिसरा येईल का. चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा देवेंद्रचं कमबॅक, विकेट. इकतालीस रन अब तक बनाई टीम ने. मात्र एक आहे, काको 11 टीम संघाला आतापर्यंत हॅरीचा विकेट मिळाला नाहीये. हॅरी जो आहे सलामीला आलेला आहे आणि त्याला खेळपट्टीवर आपण पाहतोय आणि त्याला आता साथ देण्याकरता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. बॅटरचे नाव माहीत नाहीत, लक्षात घ्या. देवेंद्र 2 चेंडू बाकी दिया षटकातील. राईट हॅम ओ द विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू इनफिल्डच्या वरतून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. चेंडू चाललाय कव्हर क्षेत्र. नव्हे तर आपण या व्यासपीठावर टॉस करणार आहोत.
तर रोनक खानवाल आणि कल्याण नगरी टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचे पाहुण्यांच्या शुभास्ते आपण टॉस इथे करणार आहोत. सन्माननीय नारायणजी केनी साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यायचे. टॉस केला जाईल पाहुण्यांच्या शुभास्ते. टॉस का बॉस कोण ठरेल पाहणार आहोत आपण. इथे टॉस इथे आजच्या दुसऱ्या डावाला इथे सुरुवात अगदी दुसऱ्या मॅचला सुरुवात होते. टॉस छपाचा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. हिमांशू टीमचं अगोदर नाव सांगायचं आहे आपण. रोनक खानावल. नक्की आपण 5 मारमध्ये खेळले मागच्या KPL मध्ये आणि आता रोनक खानावल या संघामध्ये खेळतोय. कसं वाटतंय टीममध्ये मॅनेजमेंट कसं आहे. मॅनेजमेंट आता करून मी जाऊन आधी मी 5 मारमध्ये होतो पण इथे कसा चांगली टीम आहे त्यांना कॅप्टनची गरज होती म्हणून मी इकडे गेलो. नक्कीच कॅप्टनशिप दिलेली आहे. पाहुण्यांना विनंती असेल आपण बसून घ्यायचं. महेश दादा आपण देखील बसून घ्या. हिमांशू थोडीशी चर्चा नक्कीच करू कारण की हिमांशूचे कमेंट फार चांगले असतात या परिसरामध्ये. हिमांशू टॉस जिंकले काय निर्णय. फिल्डिंग करण्याचा निर्णय काय घेतला आपण कारण की पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला शेवटपर्यंत खेळायचं आहे आणि टीमला काय सांगशील. नक्कीच स्वतःवर विश्वास ठेवा. बॅटिंग चांगली आहे आमची म्हणून आम्ही फिल्डिंग घेतोय. म्हणजे जो 5 षटकांचा सामना आहे किती धावणं रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला. नाही त्यांनी किती पण करू आम्ही पूर्ण मारूच. क्या बात आहे. पहा हा कॉम्पिटन्स असणं फार महत्त्वाचं आहे आणि हिमांशूमध्ये नक्कीच तो आहे. हिमांशूने करून दाखवलं. मागच्या KPL मध्ये फायनलपर्यंत मजल मारली होती मात्र स्वप्न अधुरं राहिलं होतं. खानावल टीम संघाला काय सांगशील की कोणत्या प्रकारे खेळणं फार महत्त्वाचं आहे. खेळतील तसे खेळतील पण स्वप्न आम्ही पूर्ण करू. म्हणजेच हा एंटरटेनमेंट मॅच असेल. या मॅचमध्ये भरपूर काही एन्जॉय असेल. हो नक्की. आपल्या संघासाठी शुभेच्छा. हिमांशू होते. टॉस जर इथे नक्कीच हिमांशु बोलतो काकूच काका तो घरू चनो खातो ना माझो घरू को भास खातो माझो घरू बी चनो खातो आणि धूम पलातो. श्रीकांत तुम्ही टॉस जिंकला तुमचा निर्णय काय असा. आम्ही बॅटिंगच घेतली असती पहिली. मनासारखं झालंय आणि जेव्हा मनासारखं काही होतं तेव्हा काहीतरी चांगलंच पाहायला मिळतं. काय टीमला काय सांगशील तुम्ही काय या मॅचमध्ये किती धावा बनवणार तुम्ही 5 षटकामध्ये. 5 षटकामध्ये आम्ही 70 ते 80चं टार्गेट ठेवू आणि नंतर आमची बॉलिंग पण चांगली आहे तर तेवढं डिपेंड करू. ममता चषकला कोणत्या प्रकारे बघताय. सुनील दादा मात्रे आणि त्यांचे संपूर्ण जे सहकारी आहेत त्यांच्या स्पर्धेला कोणत्या प्रकारे तुम्ही बघतायत. नाही खूप चांगलं आहे कारण की इथल्या मुलांना खेळणार भेटतं आहे. त्यांचं जे कौशल्य आहे ते दाखवण्यासाठी भेटतं आहे तर खूप अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि नक्कीच तुम्हाला मी शुभेच्छा देतोय. मित्रांनो टॉस झालेला आहे. रोनक खानावाल टीमच्या हिमांशूने इथे जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम धन्यवाद. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल मयूर पाटीलचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चला फिल्डिंग लावा आपण प्लीज. सो रिक्वेस्ट टू ऑल प्लेयर्स. आपण वेळेवर आजचा शेड्यूल समाप्त करणार आहोत. 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत तर प्रत्येक संघाच्या कॅप्टनने आपली वेळेवर हजेरी लावा. वेळेवर मॅच सुरू करा. अजिबात टाइमपास करू नका मैदानामध्ये. एकच सांगेन मी कमेंट्री बॉक्स में अपन सरांसोबत जाणार आहोत. जिन्होंने देरी से अपने रेडियो स्टेशन या टीवी स्टेशन खोले हो उनको एक बार फिर बता दूं कि आज टॉस पहली मैच ममता चषक क्रिकेट स्पर्धा की अभी चालू है. टॉस उड़ाया था उसमें काका 11 ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का निर्णय लिया था और सामने गणराज 11 ने अपने मर्यादित 5 ओवर में कितना बनाया 5 ओवर में 44 रन जीतने के लिए चाहिए. 43 बनाए 44 रन जीतने के लिए चाहिए और अब 5 ओवर उनके पूरे हो गए. अब खेलने के लिए काको 11 के प्रारंभिक बल्लेबाज इस वक्त धीरे धीरे हल्के कदम बढ़ते हुए मैदान में कड़ी धूप हवा की हल्की हल्की लहर की हमारे पास से गुजरती हुई. कमेंट्री बॉक्स में देश विदेश से आए हुए मेहमान हमारे साथ बैठे हुए हैं. आप देख रहे होंगे पार्किंग पूरी खचाखच भरी हुई फुल है. तमाशाइयों की भारी मौजूदगी. अंपायर दोनों ही काफ़ी कड़ी परीक्षा सहने के बाद हमारे यहाँ अंपायर के रूप में उपस्थित ज्ञानदेव पाटिल और राजेंद्र पाटिल, ये हमारे अंपायर का नाम. हमारे साथ बैठे स्कोरर
सुब्रत दुबे, विदेश में काफी कड़ी परीक्षा दी है उन्होंने स्कोरर की, वो हमारे साथ बैठे हैं। आओ आओ दीपक। दोनों ही बल्लेबाज इस वक्त तैयार, जीतने के लिए 44 रनों की आवश्यकता। आकाश और रोहित, गेंदबाज तैयार दाहिने हाथ से, और दी विकेट, अंपायर ने इशारा किया, हमसे दूर भागते हुए यह गेंद अच्छी गेंद थी, खेलने के प्रयास में चुके। विकेट कीपर पहले से तैयार थे किसी भी कैच को, किसी भी शिकार को अपनी झोली में झपटने के लिए, लेकिन फिलहाल सुरक्षित। एक बार फिर बॉलर अपने बॉलिंग मार्ग पर। करीब 40 या 50 हजार के बीच में दर्शकों की उपस्थिति इस मैच को देखने के लिए। ईस्ट एंड वेस्ट एंड नॉर्थ एंड सब खचाखच भरे हुए। इस बीच एक बार फिर दाहिने हाथ से लेग स्टंप के बाहर, लेकिन पैर पर लगी, कोई नुकसान नहीं, भागे। लेग बाई के रूप में 1 रन, अतिरिक्त रनों की संख्या 1 और खाता खुला 1 रन से, अतिरिक्त रन से। दोनों ही बल्लेबाज आकाश और रोहित इस वक्त मैदान पर। हैरी दाहिने हाथ से, ओवर दी विकेट, अच्छी गेंद थी, खेलने के प्रयास में चुके। फिर एक बार बॉलर के पास, बॉलर हल्के हल्के कदम भरते हुए अपने बॉलिंग मार्ग पर। विकेट कीपर विकेट से 5-6 गज की दूरी पर, मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग लेग। इस बीच में अगली गेंद हैरी की। हमारे यहाँ के जूने कमेंटेटर अहमद साहब मुल्ला, वो भी यहाँ पर उपस्थित है। 5-5, 10-10 मिनट थोड़े देंगे तुमको, बाकी तो यहाँ पे परमानेंट कमेंटेटर उपस्थित है। खाली हम लोग खाली मजा करने के लिए 10-15 मिनट बोलेंगे। जूनी याद। अच्छी गेंद थी, फुल टॉस, घुमा दिया, गेंद जा रही है बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए काफी अच्छा शॉट। इस 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 7, बिना किसी नुकसान के। जीतने के लिए 44 रनों की आवश्यकता। अगली गेंद अच्छी गेंद थी, फिर उठा के मारा है, वहां पर फील्डर मौजूद है लेकिन नहीं उनकी पहुंच से बाहर, लेकिन काफ़ी अच्छी फील्डिंग वहां पर, जब तक कि फील्ड करे, थ्रो करे। इस बीच 2 रन पूरे किए। इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 9, बिना किसी नुकसान के। पहले ओवर की समाप्ति के बाद 9 रन। जीतने के लिए 8.30 की आवश्यकता। इसके बारे में आपको हमारे एक्सपर्ट कमेंटेटर मयूर जी बताएंगे कि क्या कहना चाहते हैं आप इसके बारे में। धन्यवाद सर। तर पुनश्च एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगावच्या नगरीमध्ये ममता सहकारी पतसंस्था आयोजित ममता चषक क्रिकेटची स्पर्धा 2025 कोंडगाव। आयोजक आमच्या माऊली मीनाताई म्हात्रे अध्यक्ष आणि माननीय श्री अमोल कराळे साहेब उपाध्यक्ष। तसंच कोणतीही स्पर्धा हिट करण्यासाठी एक मोठा बॅकअप जो आधार असतो ते आमचे आधारस्तंभ माननीय श्री सुनील बळीराम म्हात्रे सर। तर आपण आजच्या दिवसातील पहिल्या मॅचकडे वळतोय। काको 11 विपक्ष गणराज 11। पहिली इनिंग समाप्त झाली होती आणि 43 धावा झाल्या होत्या आणि 44 धावांचं आव्हान होतं। आणि सर पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाजांनी। एकदम मस्त। तो नई ओवर लेके आए उज्जवल, सामना करेंगे
उज्जवल दाहिने हाथ से ऑफ स्टंप के बाहर, थोड़ी और बाहर की तरफ जाती हुई, नो बॉल का इशारा अंपायर का। इस नो बॉल के साथ हमारे यहाँ उपस्थित दीपक लोगी, जिसको हम लोगी कहते हैं, 40 प्लस के लोगी का हार्दिक स्वागत यहाँ पर। रोनक खानाबळ संघाचा कर्णधार किंवा एखादा प्रतिनिधी असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। रोनक खानाबळ संघ। उज्जवल, अच्छी गेंद, वहां पर फील्डर मौजूद लेकिन उनके ऊपर से निकल गई है गेंद। देखते हैं अंपायर क्या इशारा करते हैं। तो जो फ्री हिट होता ना सर, त्याचा पुरेपूर फायदा इथं करून घेताना बॅटर नक्की रोहित। उज्जवल, अगली गेंद, अच्छी गेंद, फिर उठा के मारा है, वहां पर खूब ऊपर गई है गेंद, वहां पर फील्डर मौजूद, करीब 10 मीटर भागे और ये कैच लिया, काफी अच्छा कैच। साठी असतो। असं आहे। काय वाटतोय, विकेट मिळाला इथे? दूसरी विकेट गेली ना, दूसरा विकेट गया है। एक आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय। ग्रँड ब्रिस्टो ज्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचं गिफ्ट वाउचर स्पॉन्सर केलेलं आहे। सदानंदजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण समोर यायचंय। महेशजी मुकादम यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। बघा, एखादी स्पर्धा ज्यावेळेस हिट करायची असते ना, त्यावेळेस तुमचं योगदान फार महत्त्वाचं असतं आणि हे योगदानच या स्पर्धेला महत्त्वाचं आणि एक स्पर्धा मोठी पुढे जाण्यास मदत करत असते। गोलंदाज तयार, डावखुरे हाताचा फलंदाजी करण्याआधी आय थिंक राजेश ज्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 9 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केले होते। अनुभव खूप आहे। आपण पाहू शकतो या VIP डाईजवरती सत्कार सन्मान होताना। सन्माननीय आमचे आजचे मान्यवर ज्यांनी या स्पर्धेला गिफ्ट वाउचर मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये स्पॉन्सर केलेलं आहे, त्यांचं सत्कार सन्मान होताना। इथे मात्र राजेशजी यांच्या बॅटमधून येतोय एक चांगला फटका, चेंडू जातोय तो डीपमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि एकच धाव। नक्कीच 40 प्लसमध्ये खेळत आहेत आणि चांगला अनुभव आहे त्यांना क्रिकेटचा। आणि या कोंडगाव नगरीला सुद्धा एक मोठा वारसा लागलेला आहे। आत्ताच नुकताच संदेशजी यांनी बात केली की 32 संघ एखाद्या स्पर्धेमध्ये, ते पण एक
प्रीमियर लीगमध्ये खेळतात एक सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. कारण का अशा अनेक टुर्नामेंट आहेत. त्या टुर्नामेंटमध्ये फक्त 36 संघ किंवा 48 संघ ठाणे जिल्ह्यातून असे किंवा रायगड विभाग, पालघर विभाग अशा विभागामधून घेतात. मात्र तुम्ही एका गावाच्या स्पर्धेमध्ये 32 संघ खेळतात, याचा अर्थ नक्कीच त्या गावाला मोठा वारसा लागलेला आहे क्रिकेटचा. माननीय श्री शशी वर्मा यांना विनंती असेल TV रिपोर्टर की त्यांनी आमच्या स्वागत सन्मानाचा मान घ्यावा. महेश दादा, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण शशी वर्मा आमचे सुनीलजी म्हात्रे आमचे आधारस्तंभ यांच्या शुभ हस्ते शशी वर्मा यांचा सत्कार सन्मान होताना. लाईफ न्यूज इंडियाचे ते प्रोप्रायटर आहेत आणि ही स्पर्धा ती आपण लाईफ न्यूज इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये पाहणार आहोत. तर गोलंदाजीसाठी तयार होतोय गोलंदाज पुन्हा एकदा हॅरी. सामना करतील राजेश. धावसंख्या 16. तीसरा षटक मार्गस्थ है. 2 ओवर की समाप्ति के बाद 16 रन प्रति ओवर 8 की औसत. इस मैच को जीतने के लिए बनाने 44-44. 18 गेंद में 28 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए है. कोई मुश्किल काम नहीं, मगर फिर भी कुछ कहा नहीं जा सकता कि कब क्या होगा, क्योंकि ये क्रिकेट का गेम है. विकेट कीपर तैयार. मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट. इस बीच में अगली गेंद अच्छी गेंद थी मिडल लेग स्टंप पर. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. एक बार फिर यहाँ पर मौजूद इकडे उपस्थित असलेले आमचे मित्र दीपक यांचा स्वागत करतील, सन्मान करतील महेश मुकादम. पाहुण्यांच्या शुभ हस्ते सत्कार सन्मान होताना महेश दादा मुकादम यांच्या शुभ हस्ते. दीपक भाई भी बहुत अच्छे क्रिकेटर है, अच्छा खेलते हैं, अभी भी खेलते हैं वो. चेरोबा फुट रोहन रौनक खानावलचे प्रोप्रायटर रोशन म्हात्रे यांचा सन्मान करतील श्री सुनील म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. स्वागत आहे तुमचा. पाहुण्यांचा सत्कार सन्मान होताना आमचे आधारस्तंभ सुनीलजी बळेराम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. रोहनजी म्हात्रे रौनक खानावळचे त्यांचा सत्कार सन्मान. आपलं मनपूर्वक आभारी आहोत. आपण ममता सहकारी पतसंस्था आयोजित ममता चषक क्रिकेट स्पर्धा 2025 हा क्रिकेटचा महाकुंभ आपण पाहत आहात. एक महाकुंभ प्रयागराज नगरीमध्ये आत्ताच चालू आहे. येणाऱ्या 26 तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटचं स्नान असणार आहे. मात्र तत्पूर्वी हा क्रिकेटचा महाकुंभ आपण या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नगरी कोणगावमध्ये पाहत आहोत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज स्वतः हॅरी येतोय आणि इथे सहज सोप्पा झेल, चांगला झेल टिपताना फलंदाजाची खेळी इथे होते संपुष्टात. येणारे अजूनही जे चेंडू बाकी आहेत, 2 चेंडू बाकी आहेत, म्हणजे जिंकण्याकरता 14 चेंडू आणि 22
सत्तावीस धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 27 धावा. गोलंदाज तयार. हॅरी सामना करेल नवीन आलेला बॅटर अंकित. याच्या बॅटमधून पाहूया मोठा फटका. पहिला षटकार येतोय का? नाही. सहज सोप्पा झेल सुटतोय तिथे स्क्वेअर लेगच्या रिजनला. मात्र तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 19 वरती. 19. सर काय वाटतोय ज्या प्रकारे झेलला जज केलं होतं असं वाटत होतं की सोप्पं झेल पकडेल, मात्र फिल्डर तिथं चुकतोय. एकदम बघायला गेलं तर एकदम सोपा जेल होता. बघा ज्यावेळेस तुम्हाला झेल पकडायचं असतं ना त्यावेळेस तुमची चेंडूवरती नजर, तुमची हाताची मूवमेंट आणि तुमची पोझिशन ही परफेक्ट असायला हवी, तर तुम्ही झेल एक उत्तमरित्या पकडू शकता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. इथे चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. तर अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्ती आणि ती धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 19. अजूनही जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 24 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये 12.00ची सरासरी गाठावी लागणार आहे. 25 धावांची आवश्यकता आहे. 25 धावांची आवश्यकता. बॉलर नेम प्लीज. चौथे ओवर की शुरुआत होने जा रही है. जीतने के लिए 12 गेंद में 25 रनों की आवश्यकता. फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली. खेलने के लिए भारत के बल्लेबाज राजेश. विकेट कीपर विकेट से 5-6 गज की दूरी पर. मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट, लॉन्ग लेग, एक्स्ट्रा कवर, दूर दूर तक फैली हुई फील्डिंग. इस बीच में अगली गेंद मिडल और लेग स्टंप पर. एक जोरदार अपील मगर उत्साह कम. नकार दिया इस अपील को अंपायर ने. इस बीच 1 रन पूरा किया. स्कोर बढ़ता हुआ 20. अब जीतने के लिए 24 रनों की आवश्यकता. 11 गेंद में 24 रनों की आवश्यकता. लवकरात लवकर फील्डिंग लावा. आपल्या पुढे वेळ कमी आहे. फील्डिंग में बार बार बदलाव. एक अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर थी. और इस बीच 1 रन पूरा किया. इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 21. रोनक खांडवाल संघाचा एखादा प्रतिनिधी किंवा कर्णधार आपण असेल तर आपण VIP डायजवरती यायचं आहे आणि आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. प्लीज कॉपरेट करायचं आहे. प्लीज आपल्याला दुसरी अनाउन्समेंट केलेली आहे. रोनक खांडवाल संघ हिमांशू आपण संपर्क साधायचा आहे VIP डायजवरती येऊन. अगली गेंद दाएं हाथ से. अच्छी गेंद उठा के मारा लेकिन काफी ऊपर गई और वहां पर एक अच्छा कैच लिया बॉलर ने.
देवेंद्र पाटिल को बहुत ही ज़्यादा विश्वास उनको। सचिन ने 3 विकेट लिया तो 500 रुपया अमोल अमोल भाई की तरफ से। तो 5,000 रुपये का इनाम निखिल मात्रे की तरफ से। निखिल मात्रे, धन्यवाद। 1,000 से ऊपर है भाई, ये आपका क्या कहना है? बोली बोलो, 5,000 का आया है, बढ़ाओ। मैं उसको आउट करवा दिया यार तुमने, हाँ? धन्यवाद। काफी भरपूर कोशिश की थी उन्होंने, लेकिन क्रिकेट है, कुछ भी हो सकता है, तो कोई शौक नहीं। इस वक्त मैदान पर कड़ी धूप, हेलो, चौथे ओवर की आखिरी गेंद बॉलर के ऊपर से मारा है, वहां पर फील्डर दोनों दौड़ रहे हैं। इस बीच 2 रन पूरे किए। इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 28। तसेच या स्पर्धेला ज्यांनी आपली सुविधा दिलेले JC नेटवर्क सर्व्हिस अँड प्रायव्हेट लिमिटेड माननीय श्री विघ्नेश भोईर आणि सौरभ पाटील यांच्या माध्यमातून आपलं देखील मनापासून आभारी आहोत आम्ही। 1 शॉट, 1 ही रन। अब जीतने के लिए आखिरी ओवर में 17 रनों की आवश्यकता। हमारे स्कोरर मुझे जानकारी देंगे, थोड़ा हम आपको फिर बताएंगे। मैं तो बरोबर ही बोला है। अब धीरे धीरे हल्के कदम भरते हुए हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ आगे बढ़ते हुए विनोद जी मुकादम। सत्रह रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। अब देखते हैं कि क्या होता है। अब कोई लगाओ तो माने, अब लगाओ। जल्दी जल्दी चालू करो, टाइम कम है और आगे 7 मैच खेलना है। सत्रह रनों की आवश्यकता, 6 गेंद में, और ये घूमकर मारने की कोशिश की, चूंकि
धन्यवाद। अब 11 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। 4 गेंद, अच्छी गेंद थी, घूमकर मारने की कोशिश की चुके हैं, उनके बल्ले का बाहरी किनारे लिया और गेंद जा रही है बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। और ले लिया, काफी अच्छा कैच। कैच नहीं, मैच पकड़ा है उन्होंने, बहुत ही अच्छा कैच। अब 2 गेंद में 7 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। 2 गेंद और 7 रन, अभी भी कोई मुश्किल काम नहीं। कब क्या होएगा कुछ पता नहीं अभी। ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी याची नोंद घ्यायची संघाने। एक बॉल में 6 रनों की आवश्यकता, कुछ भी हो सकता है। आवला सुपारी है ना। नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये, गोल्डन षटकार पाहूया त्याच्या बॅटमधून येतोय का समीर। एक चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता। जर हा षटकार समीर याने ठोकला तर सुवर्ण अक्षरामध्ये नाव नोंदलं जाईल समीर याचं। राजन म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जर हा षटकार ठोकला तर। पाहूया गोल्डन षटकार समीर याच्या बॅटमधून येतोय का। गोलंदाज तयार। शुभम पाटील 5000चा पाहूया। बघा तमाशाइयों की भारी भीड़। हा चेंडू 5000चा आहे। षटकार लागला तर समीर 5000 रुपयाचं पारितोषिक आणि मॅच सुद्धा जिंकेल 5500। 1-6 चेंडू आहेत। झेल तर सुटलाय, चेंडू जातोय पाहूया। आणि इथे विजय संपादन केलेलं आहे। मॅन ऑफ द मॅच साठी मी विनंती करतोय हॅरी। बहुत ही मस्त। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हॅरी इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने खूप सुंदर 2 झेल पकडल्या आणि आपल्या संघासाठी 17 धावा बनवल्या आणि 2 विकेट्स देखील घेतलेल्या आहेत।